स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर आणि आपण पाहत आहोत टॉपिक नंबर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स फ्रॉम स्टँडर्ड 8. त्यातले आपण दोन पार्ट अगोदर पाहिलेले आहेत. आज आपण याचा तिसरा पार्ट पाहणार आहोत. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्यांचे दशांश रूपात त्या कशा मांडायच्या आहेत. आता याचा अर्थ काय आहे? खूप मोठा असा अर्थ नाही, खूप सोपा आहे. मीनिंग याचा असा आहे डिवाइड द न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर. आता आपल्याला माहित आहे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रॅशनल नंबर. द नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ m अपॉन n. m अपॉन n या स्वरूपात असणारा जो नंबर असेल त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. यातला m काय झाला? m हा आहे न्यूमरेटर आणि n हा आहे डिनॉमिनेटर. m हा न्यूमरेटर आणि n हा डिनॉमिनेटर. तर यांच्या भागाकारातून जे उत्तर येईल ते पॉइंट मध्ये असेल आणि जे पॉइंट मध्ये उत्तर असेल त्याला आपण म्हणतो डेसिमल रिप्रेझेंटेशन. म्हणजे आपल्याला m ला n ने डिवाइड करायचं आहे आणि m ला n ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला जे आन्सर इथं मिळेल हे असेल तुमचं आन्सर. इथं हे आन्सर तुमचं काय असेल? तुमचं डेसिमल फॉर्म असेल या रॅशनल नंबरचा. तर आता आपण बघूया यावरील काही उदाहरणं जी आपल्याला रॅशनल नंबर्स डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. मात्र ते कन्वर्ट करताना आपल्याला या नंबरचे साइन्स माहित असणं गरजेचं आहे, कारण या साइन्स वर आपलं उत्तर डिपेंड आहे. कारण आपण ज्या वेळेला हे डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो त्यानंतर आपलं लक्ष सायन्स कडे राहत नाही आणि त्यामुळे आपलं उत्तर चुकीचं होतं. जरी आपण ते उत्तर बरोबर काढलं असेल तरी सुद्धा त्यामुळे आपल्याला गुणाकाराचे नियम आणि भागाकाराचे नियम जे आहेत कुठले आपले इंटिजर्सचे नंबर्सचे तर ते लक्षात ठेवावे लागतील. ते कसे आहेत पहा. ते आहेत पॉझिटिव्ह डिवाइडेड बाय पॉझिटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. निगेटिव्ह डिवाइडेड बाय निगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह डिवाइडेड बाय निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. निगेटिव्ह डिवाइडेड बाय पॉझिटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. म्हणजे जर बोथ साइन्स दोन्ही नंबरचे साइन्स सेम असतील, इफ बोथ द नंबर्स आर पॉझिटिव्ह देन द आन्सर विल बी पॉझिटिव्ह. इफ बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह देन द आन्सर विल बी पॉझिटिव्ह. इफ एनी वन ऑफ देम इज निगेटिव्ह म्हणजे पहिला नंबर निगेटिव्ह असू दे किंवा दुसरा नंबर निगेटिव्ह असते, दोन्हीपैकी एक जर कुठला तरी एक निगेटिव्ह झाला तर आन्सर आपलं निगेटिव्ह येतं. तर बघूया या नियमाचा वापर करून आपण इथं कसं आन्सर काढतोय. सो जसं मी सांगितले तुम्हाला की डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला m या नंबरला n या नंबरनं डिवाइड करायचं आहे. सो लेट्स डिवाइड फर्स्ट. 15 आत 7 बाहेर. आता 15 7 च्या टेबल मध्ये नाही आहे तर मग किती आहे? 14 आहे. 7 2 जा 14 get subtracted remain 1. आता 7 च्या टेबल मध्ये 1 येत नाही आणि हा स्मॉल नंबर आहे. याचा अर्थ आपण नंतर पॉइंट आणि पॉइंट नंतर आपण इथे शून्य वाढवू शकतो. आता 7 म्हणजे 7 7 सबट्रॅक्टेड रिमेन 3. ऑलरेडी आपण पॉइंट दिलेला आहे त्यामुळे शून्य किती वाढवू शकतो? परत 0 वाढवला. 7 4 जा 28 रिमेन 2. परत 0. 7 2 जा 14 राहिले 6. परत 0. 7 8 जा 56 रिमेन 4. अशा प्रकारे हा नंबर पुढे पुढे वाढतच जाईल
आता हा नंबर वाढल्यानंतर प्रत्येक वेळेला आपल्याला सेम आन्सर मिळत आहे का? प्रत्येक वेळेला आपल्याला सेम आन्सर मिळत नाही आहे. याचा अर्थ हा जो डेसिमल नंबर आहे हा नॉन रिकरिंग आहे. नॉन रिकरिंग म्हणजे हा पुढे रिपीट होत नाही. हे जे पुढे डेसिमलचे नंबर आहेत हे रिपीट होत नाही, त्यामुळे हा इन्फायनाइट आहे. एक वेळ थांबलेला नाही आहे. थांबलेला सगळं आपण इन्फायनाइट म्हणतो. इन्फायनाइट नंबर आणि दुसरा गोष्ट काय? नॉन रिकरिंग. आता हे आन्सर पाहूया. 9/-11 आपण नेहमीप्रमाणे करणार. 9 या नंबरला -11 ने डिवाइड करायचं आहे. मात्र निगेटिव्ह हा विचार आपण नंतर करू. पहिला आहे असं डिवाइड करून घ्या. 11 च्या टेबलमध्ये 9 नाही आहे, तर मग आपण इथं घेऊ 0 आणि देऊ पॉइंट आणि 9 चं होईल 90. आता डिवाइडची सुरुवात. 11 8 जा 88 सबट्रॅक्टेड रिमेन 2. आता आपण ऑलरेडी पॉइंट दिला त्यामुळे 0 किती घेऊ शकतो? 11 1 जा 11 रिमेन 9. परत वाढवला 0. 11 8 जा 88 परत रिमेन 2. परत वाढवला 0. 11 1 जा 11 रिमेन 9. मग सर थांबणार आहे की नाही आहे? हे थांबणार नाही आहे. इन्फायनाइट नंबर आहे. आणि इन्फायनाइट नंबर असल्यामुळे काय झालं? तुम्हाला तो पुढे पुढे वाढत चाललेला आहे, पण तो रिपीट होत चाललाय. सो इन्फायनाइट तर आहेच, पण हा रिकरिंग आहे. त्यामुळे याचा आन्सर आपण असं लिहू 0.81 बार. या बारचा अर्थ आहे पुढे 81 81 81 रिपीट होत गेलेला. त्यानंतर 21/8. बरं, आता इथं आपण साइन लक्ष दिलं नाही बघा. साइन बिन आपण काय बघितलं? इथं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर आन्सर निगेटिव्ह येतं, तर याचा अर्थ आपला इथं आन्सर येईल -0.81. नेक्स्ट पॉझिटिव्ह आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे. 21 ला आपल्याला 8 ने डिवाइड करायचं आहे. 21 डिवाइडेड बाय 8. आता 8 च्या टेबलमध्ये 21 नाही आहे, पण 8 2 जा 16 होऊ शकतं. रिमेन 5. दिला पॉइंट वाढवला 0, कारण का 5 हा 8 च्या टेबल मध्ये नाही आहे आणि 8 पेक्षा स्मॉल नंबर आहे. मग 50 बनले. 50 आहे का 8 च्या टेबल मध्ये? नाही आहे, तर मग 8 6 जा 48 रिमेन 2. ऑलरेडी पॉइंट दिलेला आहे, त्यामुळे आपण 0 पुन्हा वाढवू शकतो. आता 8 2 जा 16 रिमेन 4. परत 0 वाढवला आणि 8 5 जा 40. अशा प्रकारे हे उत्तर इथं नील झालं. म्हणजे आपला आन्सर काय आलं? पॉझिटिव्ह 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 2.625. म्हणजे हा नंबर फायनाइट आहे. हा नंबर फायनाइट आहे, इन्फायनाइट नाही आहे. जे थांबलेला आहे उत्तर फायनाइट नंबर आहे. आणि त्याचबरोबर रिकरिंग किंवा नॉन रिकरिंग हे पाहण्याची गरज नाहीये, कारण हा फायनाइटली संपलेला आहे नंबर. हे आपलं फायनल आन्सर आहे. लास्ट नंबर, दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे. आपण पाहिलंय निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. तर मग इथं आपण पाहूया m या ठिकाणी आहे 102, n या ठिकाणी आहे 15. 102 गेट डिवाइडेड बाय 15. 50 च्या टेबल मध्ये 102 नाही आहे, तर मग किती आहे? 90 आहे बघा. 15 6 जा राहिले किती? 12. माझ्या 50 टेबल मध्ये 12 नाही आहे, तर मग द्यावा लागेल पॉइंट, वाढवावा लागेल 0 म्हणजे 120. आणि 120 आहे का 50 च्या टेबल मध्ये? आहे, ते आहे 15 8 जा आपल्याला इथं मिळाला रिमाइंडर 0. म्हणजे आपला आन्सर काय आला? 6.8. निगेटिव्ह पॉझिटिव्ह 6.8. हे आपलं फायनाइट आन्सर आहे. 8 पाशी आपलं उत्तर थांबलेलं आहे.
आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा रूल पर्यंत अप्लाय केलेला आहे. अशा प्रकारे आपलं हे डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. समजलं असेल. Now let's start with the practice set 1.3. Here we have to convert the given number into decimal form. The decimal form can be terminating or non-terminating, and if it is non-terminating then it can be of two types: non-terminating recurring and non-terminating non-recurring. If the number is non-terminating recurring, means the number get repeated again and again, then we shall write a line on the number that is called bar, and it indicates that the number get repeated again and again. So let's start. The first example is that 9/37. It means that we have to divide the number 9 by 37. Therefore we have to prepare the table of 37. Already I have prepared here, and then we shall start. Write down the 9 number inside the bracket and 37 outside the bracket. Then try to find out the given number which is inside the bracket is in the table of 37. We shall not get 9 in the table of 37, therefore we have to write 0 here and give point, and after giving point we shall write 0 after 9, and 9 becomes 90. Then try to find out 90 in the table. We shall not get, but we shall get 74 at second place. So we shall write 2 here and subtract 74 from 90. After subtraction we shall get answer 1616, and after giving point at the top, then we shall add 0 continuously until we want. So write 0 after 16, it becomes 160, and try to find out 160 in the table. We shall not get 160 in the table, but we shall get 148 at fourth place. So we shall write 4th here and subtract 148. After subtraction we shall get answer 12, and as I said we shall write 0 after 12 and it becomes 120. Then try to find out 120 in the table. We shall not get 120 in the table, but we shall get 111. But where it is? At third place. So we shall write 3 at the top and subtract 111 from 120. After that we shall get answer as 9, but 9 was the beginning of the question. Therefore the same number will repeat again and again if we try to divide this number further. Therefore the answer we got is 0.243 bar. The answer of 9/37 is equal to 0.243 bar. It means that this number is non-terminating and recurring in nature. Why it is recurring? Because the number 243 get repeated again and again until infinite. Let's try to solve the second one. 18/42. Here also we have to prepare the table of 42. Here I have prepared before. So let's start. Write down 18 inside the bracket and 42 outside the bracket. Then try to find out 18 in the table of 42. We shall not get. Therefore we have to write 0 here and give point, and then we shall add 0 after 18. So it become 180. Then try to find out 180 in the table. We shall not get 180 in the table, but we shall get 168. So write down 4 at the top and subtract 168 from 180. After subtraction we shall get answer 12. Then once we give point here, once we write point here, then we shall add 0 after number infinitely as we want. So it becomes 120, and try to find out 120 in the table. We shall not get 120 in the table. Therefore what we have to do? We have to find the nearby number before 120, that is 84. So it is at second place. So we shall write 2 at the top
and subtract 84 from the 120. After subtraction we shall get 36, and as we know we shall add 0 here, so it becomes 360. Then try to find out 360 in the table. There is no number 360 in the table, therefore we shall find out the nearby number before the required number, that is 336 at 8th place. So we shall write 8 here and subtract 336 from the number. After subtraction we shall get answer 24, and as we know we shall add 0 here, so it becomes 240. Then trying to find out 240 in the table. There is no number 240 in the table, but there is number 210 before 240 at 5th place. So we shall write 5 here at the top and subtract 210. After subtraction we shall get answer 30, and we shall add 0, so it becomes 300. 300, try to find out 300 in the table. We shall not get, but we shall get 294, where at 7th place. So write 7 here and subtract 294 from the number. After subtraction we shall get answer as a 6, remainder as a 6, and add 0 after 6, so we shall get the number 60. And try to find out 60 in the table. We shall not get 60 in the table, therefore subtract 42, which is at the first place in the table, from 60, and we shall get answer 18 again. But this is the beginning of the question. From here we have start 18, and at last also we have get 18. Therefore the same number get repeated, and from here if we try to find out the further answer, then the number will get repeat 428571, again 428571, again 428571. So therefore we shall write bar, a line on the number from where it get repeated, and at last we shall get answer 18 upon 42 is equal to 0.428571 bar. Then the question number 3, 9 upon 14. For that purpose we have to divide 9 by 14. Here we have known the table of 14, that's why we need not to prepare. Let's start. Write down 9 inside the bracket and 14 outside the bracket, and try to find out 9 in the table of 14. We shall not get 9 in the table of 14, therefore we shall write 0 here and give point, and after that we shall write 0 after 9. So try to find out 90 in the table. We shall not get 90 in the table, but we shall get 84 before 90. Therefore subtract 84 from 90 and write 6 at the top, because 14 6 are 84. Then after subtraction we shall get answer as 6. Already we have given point here, that's why we shall add 0 after 6, and 6 becomes 60. Then we shall try to find out 60 in the table, but we shall find 56, which is at 4th place. So after subtraction 56 from the table, we shall get answer as 4 as a reminder, and we shall write 4 at the top. Then try to find out 40, because 4 becomes 40, already we have written 0 here. Then 4 becomes 40, and try to find out 40 in the table, but we shall get only 28, which is at the 2nd place. 14 to the 28, so we shall write 2 here and subtract 28 from 40. After subtraction we shall get answer 12, and as earlier we given the point here, that's why we add 0 and it becomes 120. So try to find out 120 in the table of 14, but we shall not get. We shall get 112, which is at 8th place. So write 8 here and subtract 112 from 120. After subtraction we shall get answer as 8, reminder as reminder, and add 0 after 8, so it becomes 80. Try to find out 80 in the table, but we shall find 70 at 5th place. So write 5 at the top and subtract 70 from the number 80. After subtraction we shall get answer 10. Then we shall add 0 and it becomes 100. Then try to find out 100 in the table of 14,
but we shall not get, we shall get 98 at 7th place, and after subtraction of 98 from 100, we shall get answer 2. Then add 0 after 2 and we shall make that number as 20, and at last try to find out 20 in the table of 14, but we shall not get, we shall get 14 at first place, so write 1 here and subtract 14 from the 20. At last we shall get the remainder as 6, but already the remainder remain 6 at second step, so from second step the answer will get repeat. The second answer was started from 4, so the answer will repeat from 4, 2, 8, 5, 7, 1. Therefore we have to write bar on only those number which have get repeated. After this we shall see the fourth question, negative 103 upon 5. So try to find out the answer of this question. We have to divide 103 by 5. Here while dividing we need not to consider the sign of this, but while writing the answer we have to consider the signs. 103 divided by 5, then 5 20s are 100, first step gone, and remainder remain only 3. The number 3 cannot be divided by 5, that's why write point here and add 0 after 3, so 3 becomes 30, and there is number 30 in the 5 or in the table of 5 at 6th place. 5 is the 30, therefore write 6 here and subtract 30 from the number, and we shall remain as 0 the number we get as a remainder, that is 0, and the number we get as a quotient, that is 20.6. 20.6 is the answer. This is the terminating number. The answer is not grown up to infinite, therefore it is terminating number, and this is non-terminating number. Non-terminating recurring, this is terminating, here the answer gets stopped. Let's see the last example, example number 5, that is 11 upon 13. Means we have to divide number 11 by 13. Write down 11 inside the bracket and 13 outside the bracket. Then we cannot divide number 11 by 13, therefore write 0 at the top and give point, and we shall add 0 after 11. Then we shall get the number 110. Try to find out 110 in the table of 13, but we shall get only 104 at 8th place. 13 8s are 104. Then write subtract 104 from 110, and we shall get answer as 6 as a reminder. Already we have given point at the top, therefore we shall add 0 after 6 and 6 becomes 60. Then try to find out 60 in the table of 13, but we shall get 52, that is at 4th place, so write 4 at the top and subtract 52 from 60. After that we shall get remainder as 8, and 8 becomes 80 as we did earlier. Then try to find out 80 in the table, but we shall not get, we shall get 78 at 6th place. 13 6 are 78. Then after subtraction 78 from 80, the remainder remains 2 and 2 becomes 20. Then try to find out 20 in the table of 13, but we shall find only 13, so write 1 at the top and 13 subtract from 20. After subtraction we shall get answer as 7 as a reminder, and add 0 after this, the 7 becomes 70, and try to find out 70 in the table of 13, but we shall get only 65 at 5th place, so write 5 at the top and subtract 65 from 70. After subtraction we shall get remainder as 5, and 5 becomes 50. Try to find out 50 in the table of 13. Then we shall get only 39 at 3rd place, and therefore we shall write 3 at the top and subtract 39 from the 50.
After subtraction, we shall get remainder as 11 from where we have started. That's the beginning. Therefore, the answer get repeat again and again, 846153 if we try to find out the further answer. Therefore, the answer is 0.846153 bar. It means that the answer we got is non-terminating recurring number from 846153 get repeated again and again. Thank you very much. I think you have understood how to convert the fraction or rational number into decimal form. If we convert the rational number in decimal form, then we shall get two kind of answers. First of all, terminating, on second, non-terminating. Then non-terminating get divided into two parts, that is non-terminating recurring and non-terminating non-recurring. Non-terminating recurring means the number in decimal form get repeated again and again, and non-recurring means the number doesn't repeated again and again. Thank you very much. I think you have understood. If you like the video, please subscribe our channel, then you will get better information about our next videos, and please ring the bell icon, click the bell icon, you will get the notification of our next video. Thank you very much.